सुरेश धस यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे। खोक्या प्रकरणामध्ये विलन ठरवून हत्येचा कट रचला जातोय। एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये धस यांनी आरोप केलेला आहे। राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोक मुंबईत आणली। धस यांना हरणाचा मांस कसं पुरवलं जातं याबाबत बिश्नोई समाजाला सांगितलं। बिश्नोई समाजामध्ये आपल्याला विलन ठरवायचं होतं असा आरोप आता सुरेश धस यांच्याकडून करण्यात येत आहे। यावरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली। ऐकूयात काय म्हणाल्यात त्या। बहुतेक सुरेश धस हल्ली खूप हिंदी सिरियल बघत असतील, कारण एवढी काही वाटेल ते बोलणं। आता हरणाचं मांस मला दिलं आणि म्हणून माझ्यावर तो कट केला आणि बिश्नोई गँगला हे करून मला मारण्याचा कट केला। मला काय ते बोलले त्याच्यात काही संदर्भच लागला नाही। म्हणजे मला कुठेतरी वाटतं की त्यांची आता जी इमेज, एकदा नाही दोनदा जेव्हा ते धनंजय मुंडेला भेटले आणि गपचूपपणे भेटले, त्याच्यात त्यांची इमेजला थोडासा तडा गेला असं त्यांना वाटलं असेल। आणि त्यानंतर हे सतीश भोसलेचं सगळं प्रकरण बाहेर आलं आणि कसा पैसा उडवला गेला, कसा तो पैसा उधळत होता, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यावर कुठेतरी पुन्हा लोकांची सहानुभूती मिळवायची म्हणून हे सगळं ते आता करण्याचा एक काहीतरी वेगळाच त्यांनी घाट घातला असेल। कारण काही म्हणजे भलत्याचं भलतं कुठून कुठे पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। मला तर काही त्याच्यात सेन्स वाटत नाही। अगदी सगळंच म्हणजे त्यांची जी स्टोरी होती ती सगळी हास्यास्पद स्टोरी वाटते मला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।